नमस्कार, मी पद्मावती धनंजय कोरेकर। आपणा सर्वांना दिवाळीच्या शुभेच्छा। आपल्याला माहिती भारतीय संस्कृतीमध्ये जे सर्व सण उत्साह आपण साजरे करत आहोत त्याला पाठीमागे संस्कृतीची झालर अशी आहे की आपल्याला माहिती आहे छत्रपती शिवरायांनी आपल्याला स्वराज्य स्थापन करून एक मनमोकळेपणानं स्वातंत्र्य उपभोगण्याची संधी उपलब्ध करून दिली। अन्यथा तत्पूर्वी यावणी आक्रमणाच्या काळामध्ये महाराष्ट्राची काय भारताची सुद्धा संस्कृती कशी होती हा इतिहास आपल्याला सांगत आहे। आणि म्हणून या सणांना भारतीय संस्कृतीमध्ये अनमोल महत्त्व आहे। गुण्या गोविंदानं सर्व समाज नांदत आहे आता आणि एकमेकांची नाती जपत आहे। कुटुंब व्यवस्थेमधली जी अनेक नाती आहेत, मग ते पती पत्नीचं नातं असो, बहीण भावाचं नातं असो वा अन्यथा इतर कोणतीही जी नाती आपण जपत आहोत, आत्या मामा काका मावशी ही सर्व नाती आपण जी जपत आहोत किंवा टिकून ठेवत आहोत त्याला छत्रपतींचीच कृपा आहे, जिजाऊंचाच आशीर्वाद आहे असंच म्हणावं लागेल। आज मी यापूर्वी 3-4 भागांमध्ये वसुबारस, धनतेरस, नरक चतुर्दशी, दिवाळीचा सण, लक्ष्मीपूजन, बलिप्रतिपदा याच्याबद्दल थोडीशी माहिती मी सांगितलेली आहे। आजच्या या भागामध्ये भाऊबीजेबद्दल थोडंसं बोलणार आहे। माझा वैयक्तिक आमचा जर म्हटला तर हा लग्नानंतरचा 50वा पाडवा आहे। आजच आम्ही तो साजरा केला आणि आता मी माहेरी भाऊबीजेसाठी जाणार आहे। प्रत्येक बहिणीला माहेरची फार ओढ असते। तिचं लहानपण, तिचं बालपण तिथेच रुजलेलं मुरलेलं असतं। तिथे बागडलेली असते, खेळलेली असते, लहानाची मोठी झालेली असते आणि त्यामुळे नात्याची घट्ट वीण तिच्या मनामध्ये ती गुंफून ठेवली गेलेली असते। आणि लग्न होऊन जरी ती सासरी गेली तरी पण तिला माहेरची आपुलकी, ओढ, जिव्हाळा हा तिच्याजवळ कायमच असतो। आणि म्हणून अनेक सणांमध्ये जे काही महत्त्व आहे त्यापैकीच्या भाऊबीजेला बहीण भावाच्या या नात्याची जिव्हाळा जपणारी संस्कृती म्हणून भाऊबीज या तिथीला फार महत्त्व आहे। ही भाऊबीज कार्तिक शुद्ध द्वितीयेला येते। आपल्या पुराण कथांमध्ये आपल्याला असं सांगितलं जातं की यम आणि यमी ही सख्खी भावंड होती आणि ती लहानची मोठी एकत्र झाल्यानंतर यमीला सहज वाटू लागलं की आपण यमाशी लग्न करूया। आणि यमाशी लग्न करूया म्हटल्यानंतर तिच्या मनात आलेले ह्या विचार यमाला मात्र पटलेले नाहीत। यम म्हटलं की धडकी सगळ्यांना भरत असते, भीती वाटत असते, पण त्याचा जर आपण व्यक्तिगत गुणांचा विचार केला तो फार विचारी होता, ज्ञानी होता असं त्याच्या एकूण सर्व व्यक्ती जीवनातल्या माहितीवरून गुणांवरून आपल्याला समजते। यमानं तिची समजूत घातली की आपलं हे पवित्र असं नातं आहे बहीण भावाचं, आपल्याला ते करता येणार नाही, समाजाला ते मान्य होणार नाही। आणि मग काही दिवसांनी त्या यमीचं, तिला यमुनाई असं म्हणतात काही ठिकाणी, तिचं लग्न होतं आणि ती सासरी जाते। आणि सासरी गेल्यानंतर मात्र या कार्तिक शुद्ध द्वितीयेला ती काय करते, आपल्या भावाला म्हणजे यमाला बोलावते आणि ज्या बोलवते त्या दिवशी त्याला आंघोळ घालते, नाहूधू घालते, उठणं लावते आणि सुगंधी द्रव्यानं नाहू घातल्यानंतर औक्षण करून त्याच्या आयुष्य वृद्धीसाठी देवाकडे मागणी करते, त्याला भरपूर उदंड असं आयुष्य माझ्या भावाला लाभू दे। आणि मग ती यमद्वितीया साजरी केली जाते। आणि याचा परिणाम असा होतो की नरकामध्ये जे नरक यातना भोगत असतात ना त्या लोकांना सुद्धा यमीनं यमाला ओवाळलं, तो जो आनंद आहे तो आनंद त्यांना होतो। आणि मग असं म्हटलं जातं की बहिणीने भावाला ओवाळल्यानंतर नरक यातनाही कमी होतात दोघांच्याही। आणि इतकंच नव्हे तर पुढील कित्येक जन्मांमध्ये त्यांना नरक सुद्धा मिळणार नाही। पुराण कथा आहे पण आहे ती सत्य। दुसरी कथा अशी एक सांगितली जाते की एक बहीण भाऊ असतात आणि भावाला तिने कधी अपशब्द वापरलेला नसतो,
त्या बहिणीने भावाला कधी अपशब्द, किंबहुना कोणीच त्या भावाला अपशब्द म्हणजे शिवी दिलेली नसते. आणि त्यामुळे मग एकदा सहज असा यमाच्या संदर्भात घडलेला प्रश्न आहे की यम काय करतो, आपल्या दूतांना, ज्यांना यमदूत म्हणतो आपण, त्या दूतांना पृथ्वी तलावर पाठवतो आणि म्हणतो आज तुम्हाला एक कामगिरी अशी आहे की पृथ्वी तलावर ज्याला कुणी एकही शिवी दिलेले नाही अशा एका व्यक्तीला तुम्ही घेऊन यायचं. यमदूत आपल्या कार्याला निघतात आणि मग एक भाऊ असा जो असतो, बहिणीचा भाऊ, की त्याला कुणीही कधी शिवी दिलेली नसते. आणि मग ती बहीण मोठी वेडी पिसी, तिला ही बातमी समजते की पृथ्वी तलावर असं असं होणार आहे, ज्याला कोणी शिवी दिली नाही त्या भावाला यमदूत घेऊन जाणार आहे. ती बहीण मोठी वेडी पिशी होते, सासरी असते. सासरी ती सर्वांना शिव्या देते, वेड्यासारखी करते नव्हे, त्या वेड्या पिशा स्वरूपातच ती माहेरी आपल्या भावाला शिव्या देत देत जाते. माहेरी पोहोचते. माहेरच्या सर्वांना मोठं आश्चर्य वाटतं की हिला काय झालं. ते सर्वजण हा प्रकार पाहतच राहतात आणि मग नंतर लक्षात येतं ती खरा प्रकार. ती घरच्यांना सांगते की असं असं मला कळलेलं होतं की ज्या भावाला कोणीही शिवी दिले नाही त्यांना आज यमदूत घेऊन जाणार आहेत. आणि मग त्या कुटुंबातल्या लोकांना खूप सारा आनंद होतो आणि तिथे ती भाऊबीज केली जाते. त्याही दिवशी ती कार्तिक शुद्ध द्वितीयाच असते. म्हणजे पहा, या भाऊबीजेच्या दिवशी बहिणीचं भावावर किती प्रेम असतं. या प्रेमाला माप नाही असं ते प्रेम असतं. पहा, बहीण भावाचं नातं हे जगातलं अलौकिक नातं आहे, विरळ असं नातं आहे. इतर नात्यांना कुठल्या तरी दूषणांची किनार लागते, पण बहीण भावाच्या नात्याला कधीच लागत नसते. म्हणजे बहीण खूप दिवस भेटली नाही तर वेडे होणारे भाऊ आहेत आणि भाऊ भेटला नाही तर त्यामुळं त्याच्या भेटीच्या आतुरतेनं वेड्या होणाऱ्या बहिणी पण या भारतीय संस्कृतीमध्ये आहेत. खूप सारी उदाहरणं अशी घडलेली आहेत. या ठिकाणी आपल्याला सांगायचं आहे की लहानपणी जेव्हा बहीण भाऊ एकत्र खेळत असतात तेव्हा भावाला जर काटा मोडला तर रडणारी बहीण असते. पहा, तिच्या डोळ्यात पाण्यात. काटा कुणाला मोडला भावाला, पण रडू कुणाला येतं तर बहिणीला. कारण एका रक्ताचं नातं असतं, एका कुशीचं नातं असतं. ज्या एका नाळेपासनं यांचं नातं जोडलं गेलं त्या नाळेचा परिणाम बहीण भावांचं हे नातं असतं. आपल्याला एक गोष्ट नेहमीची माहिती असते की एकदा जत्रेमध्ये बहीण भाऊ हरवले जातात आणि भाऊ मोठा असतो, तो आपल्या बहिणीला विचारतो तुला काय काय घ्यायचं बाजारामध्ये, हे घेऊ ते घेऊ. दोघं बहीण भाऊ हातात हात घट्ट घालून बाजारात फिरत असतात आणि बहिणीला विचारतो तुला काय घ्यायचंय, तुला हे घ्यायचं, फुगा घ्यायचा, मोटारगाडी घ्यायची, शिट्टी घ्यायची, की तुला आणखीन काय घ्यायचं. असं म्हणत मस्त गर्दीचा लोट असतो, देवदर्शनाची गर्दी असते आणि दोघांचं हाताची मिठी सुटते आणि ते दोघं विलग होतात. बहीण मोठमोठ्याने हंबरडा फोडते आणि कोणाची म्हणून काही कोणाला तपास लागत नाही. शेवटी मग ते पोलिसांचा शोध घेतात, पोलिसांकडे जातात आणि पोलीस तिला बाळा तू रडू नको, तुला काय हवंय, तुला काही देऊ, खेळणी घेऊन, खाऊ देऊ, जिलेबी देऊ, लाडू देऊ की खेळणी देऊ. ती म्हणते काही नको, मला फक्त माझा भाऊ हवाय. म्हणजे पहा की भावासाठी वेड्या होणाऱ्या बहिणी होत्या आणि बहिणीसाठी वेडे होणारे भाऊ होते. आज मात्र आपल्याला माहिती परिस्थिती फार बदललेली आहे. 50 वर्षापूर्वी लग्नाआधीच्या भाऊबीजी आम्ही पाहिलेल्या आहेत. काही देण्या घेण्यात ताटामध्ये टाकायला किती रुपया, 2 रुपये, 5 रुपये म्हणजे खूप मोठी रक्कम झाली. त्याच्यासाठी, त्या पैशासाठी, त्या भेटवस्तूसाठी असुसलेल्या बहिणी मोठ्या आनंदानं उत्साहानं ओवाळणीचं ताट करायच्या. भावाला सकाळी सकाळी आंघोळ घालायच्या, उठणं लावायच्या, आंघोळे घालायच्या आणि आंघोळे घातल्यानंतर त्याला औक्षणासाठी सज्ज झालेल्या असायच्या. बागडत नाचत दौडत लहानपणी केलेल्या भाऊबीज त्या अप्रूप अशा भाऊबीजा होत्या. आजही तशा आहेत, पण ह्या ज्या भाऊबीजा होतात ना, गोड भाऊबीज म्हणूया आपण, त्या लग्नाआधीच्या फार गोड असतात बघा. त्याला कुठलाही दर्प नसतो. पण लग्नानंतर मात्र थोडंसं कुठेतरी नात्यांमध्ये किलमिश आपण त्याला म्हणू असं तयार झालेलं वाटतं. भाऊ आणि बहिणीच्या नात्यात थोडासा दुरावा निर्माण झालेला असतो. काही असेल कदाचित, परंतु
थोडंसं झाल्यासारखं वाटतं. का? परिस्थिती बदलली, पैसा माफ झालेला आहे, सुख समृद्धीची साधनं सर्व काही उपलब्ध होऊ लागलेली आहेत आता, आणि त्यामुळे भावांचा बहिणीकडचा जो ओढा असतो तोही थोडा कमी झालेला दिसतो. आज तर मग फारच वेगळं वातावरण झालेलं आहे. बहिणींना भावांच्या इस्टेटीमध्ये समान हक्क दाखवला गेलेला आहे, आणि समान हक्क दाखवल्यामुळे नजर, भावांची मन थोडीशी कलुषित झालेली आहेत. आणि मग पहा, एका ताटात जेवलेली, एका हातात हात घालून बागडलेली बहीण भावंड केवळ पैशासाठी, केवळ वाटणीसाठी अशी मनं दुभंगलेली आपल्याला आज पाहायला मिळतात. मला आठवतं, आमची आई लहानपणी म्हणायची बघा. काय म्हणायची? ती जात्यावर जेव्हा बसायचे तेव्हा ती म्हणायची, बहिणीला भाऊ काय देता विसरला, सात तळाची याची माडी ग पाया तिचा ना ढासळला. का म्हणायची? तर बहिणीला त्यांनी काहीतरी दिलंच पाहिजे. जेव्हा ती माहेरी येईल, आई वडील असतील तर तेव्हा असू देत, पण आई वडिलांच्या पश्चात जेव्हा बहीण माहेरी जाईल तेव्हा त्या भावांनी, त्या भावजाईंनी, त्या नंदेची, त्या बहिणीची बोळवण व्यवस्थित करावी. तिला हवं काय असतं? प्रेमाचे 2 शब्द, साडी चोळी हवी असती, दुसरं काही नसतं तिला. हिस्सा मागणाऱ्या बहिणी फार तुरळक आणि थोड्याच आहेत. ज्यांना नातं जपायचं नाही तेवढ्याच आहेत असंच मी परखड म्हणेन. पण ज्यांना नाती जपायची त्या बहिणी कुठेही भावाच्या इस्टेटीमध्ये आजही वाटणी मागताना दिसत नाहीत. आणि मग जर बहिणीने दिलं नाही, बहीण ही घरची अर्धी लक्ष्मी असते पहा. जसं घरची लक्ष्मी आपण गृहलक्ष्मी म्हणून सुनेचं कौतुक करतो, त्याचप्रमाणे नणंद सुद्धा त्या घराची अर्धी लक्ष्मी असते. आणि म्हणून तिची हेळसांड करू नये, तिला प्रेमानं, आदरानं बोलवावं, बोलून घ्यावं, माहेरपण द्यावं, माहेरपणचं सुख तिला उपभोगू द्यावं. हे जर घडलं तर खऱ्या अर्थानं ती भाऊबीज होणार आहे. आणि आपल्याला माहिती आहे, यमानी बहिणीच्या घरी जाऊन ती भाऊबीज साजरी केल्यामुळे तिला नाव पडलं यमद्वितीया. कारण त्या यमीनं आपल्या भावासाठी चिरंतन आयुष्य मागितलं, सुख समृद्धी मागितली. अशी पहा, यमी आपल्या भावाला की जो एवढं मोठं भयानक काम करतो, कामाची जबाबदारी त्याच्याकडे, त्याला मागते की त्याला भरपूर उदंड असं. आणि हाच आशीर्वाद आजच्या दिवशी म्हणजे भाऊबीजेला प्रत्येक बहीण देवाकडे एवढंच मागत असते, हे परमेश्वरा माझ्या भावाला उदंड आयुष्य लाभू दे, खूप सारी धन दौलत त्याला मिळवू दे, आणि आरोग्य संपन्न असं त्याचं जीवन जाऊ दे. माहेरामध्ये सुखी संपन्न असलेल्या भावाची नुसती गोड बातमी आली तर बहिणीचा चेहरा चुलीवरच्या भाकरीसारखा टम्म फुगलेला दिसेल. ते प्रेमाचं द्योतक असतं पहा. म्हणजे बहिणीचं भावावर किती प्रेम आहे हे आपल्याला कळत असतं. आणि म्हणून आपण म्हणतो की भाऊबीजेच्या दिवशी केवळ ओवाळणीसाठी बहिणी येतात नव्हे, तसं नसतं. त्यांना प्रेम घ्यायचं असतं, त्यांना त्या ठिकाणचा जिव्हाळा मिळवायचा असतो, आपुलकी मिळवायची असते नव्हे, ती असतेच. फक्त ते ओलाव्याचे जे पदर आहेत, किनारी आहेत ना, त्या पुन्हा एकदा ओल्या करायच्या असतात, म्हणून त्या जात असतात. तर अशा प्रकारे, आणि म्हणून भाऊबीजेच्या दिवशी प्रत्येक बहीण मग ती नवविवाहिता असेल, पूर्वीच्या काळी तर खूप लहान मुलींची लग्न व्हायची पहा. आणि लहानपणी त्या जेव्हा सासरी जायच्या सर्व वातावरण त्यांना नवखं वाटायचं. त्या घाबरलेल्या असायच्या, बेदरलेल्या असायच्या. मग तिच्या मनात आपला माहेरचा भाऊ, माहेरची आई, बाप, भाऊजय किंवा तिच्या गोठ्यातली गाई गुरं हीच तिला आपली वाटायची, ती आठवायची तिला. मग सासरी आल्यानंतर ही जेव्हा परकी माणसं पहिल्याने, पूर्वी तर सासूरवास नावाचं एक तिला लेबलच लागलेलं असायचं किंवा ते तिला मिळायचं. आणि त्याच्यामुळे, आणि म्हणून ती भाऊबीजेच्या दिवसाला विशेष करून आपल्या भावाची वाट पाहायची. आमची आई जात्यावर ओव्या म्हणायची बघा. वाट पाहू पाहू डोळ झाल्यात जायाला, भाऊ गराया माझा आला बीजेला न्यायाला. म्हणजे पहा, भाऊबीजेच्या दिवशी या बीजेला
भाऊ यावा यासाठी तिचे डोळे माहेरच्या वाटेकडे लागलेले असतात. म्हणजे माहेर काय असतं तर तिला फक्त आपुलकी, प्रेम आणि जिव्हाळा याचा आहेर देणारं ठिकाण म्हणजे ते माहेर आहे. मायाच मिळते ना तिथे, दुसरं काय मिळतं. आणि असं असल्यामुळे आपल्या भावाबद्दल जरी त्याची परिस्थिती नाजूक साजूक असली तरी ती काय करते पहा. आपला भाऊ खूप मोठा आहे असं जगाला बढाया मारून सांगत असते. ती म्हणत असते, 100 काही गोत नाही कुणाची गरज, 100 काही गोत नाही कुणाची गरज, अण्णान काही दादा ग माझ्या किल्ल्याचे बुरुंज. हिचा किल्ला कोणता तर सासर घर, सासरचं कुटुंब हा हिचा किल्ला. आणि मग त्या किल्ल्याला आधार देणारे कोण तर माझे माहेरचे भाऊ आहेत असं ती मोठ्या आत्मविश्वासानं सांगत असते. माझ्या अंगणात आली शिकती कोणाची, माझ्या अंगणात आली शिकती कोणाची, बंद गव्हाची माझ्या ना दौड आली गऊनाची. म्हणजे भरल्या उन्हामध्ये बहिणीच्या घरी जाणारे भाऊ मला वाटतं 50 वर्षापूर्वीच होते. पहा आजही असतील सर्वांवरती असं मला म्हणायचं नाही. आजही बहीण भावाचे काही असे नाते आहेत, प्रेमळ आहेत की बहिणीला काटा मोडला तर भावाच्या डोळ्यात पाणी येणारे काही भाऊ शिल्लक आहेत. बहिणीच्या सुखदुःखात सहभागी होणारे आहेत. आणि मग हे जे भाऊ आहेत आपल्या बहिणीच्या पाठीशी उभे राहावेत, आधार मिळावा, सुख दुःखाचे वाटेकरी व्हावेत, संकट काळी त्यांचा दिलासा मिळावा, आधार मिळावा, म्हणून या बहिणी त्या अपेक्षेनं आपल्या भावाला ओवाळणी घालत असतात. आणि अशा प्रकारे आपला जर भाऊ कसा आहे स्वभावाचं वर्णन करताना आमची आई म्हणायची नेहमी, जाईन उभ्या गली पदराची ग सारासारी. म्हणजे भावाचा दबदबा इतका असायचा का माझा भाऊ कसा आहे, रागीट आहे, ते फार त्यांचं वागणं हे आहे. तर काय होतं, जाईन उभ्या गली पदराची ग सारासारी, बाळासाहेब माझा बंधू उभा रागीट पारावरी. म्हणजे आपल्या भावाला घाबरणारी ती बहीण आहे की तिचं वागणं बोलणं बहिणीचं चांगलं असावं, मर्जीचं असावं, अशा ह्या भावांबद्दल सांगत असताना. आणि मग म्हणून आपण या भाऊबीजेच्या दिवशी सर्व बहिणी पृथ्वी तलावरच्या मी म्हणेन, म्हणजे परदेशात असतील बहिणी, आता कुठे असतील, 7 समुद्राच्या पल्याड असतील, महाराष्ट्रात असतील, भारतात असतील, तर सर्व बहिणी भाऊबीजेच्या दिवशी आपल्या भावाला ओवाळत असतात, औक्षण करत असतात. आणि केवळ त्या दिव्याच्या ज्योतीला, प्रकाशाला एवढंच सांगतात की आपल्या सर्वांच्या मनातला अंधार दूर हो, संकट दूर हो आणि उदंड असं आयुष्य लागून आपलं जीवन प्रकाशमय हो, अशा ज्योती पाजळून ती भावाला औक्षण करत असते. भाऊबीजेच्या सणाला या दिवशी आपल्याला पूर्वीच्या काळचा जर आपण पाहिलं, कुटुंब व्यवस्थेमध्ये खूप साऱ्या बहिणी असायच्या, 5-5, 6-6 बहिणी असायच्या, 5-5, 6-6 भाऊ असायचे. त्यामुळे धूमधडाक्यात भाऊबीज साजरी व्हायची, आनंदी आनंद असायचा सगळीकडे. आणि आज मात्र कुटुंब व्यवस्था आपल्याला माहिती आहे, 1 या 2 इथपर्यंतच झालेले, एक भाऊ किंवा एक बहीण अशी असते. काही बहिणींना तर भाऊ पण नसतो. मग त्या बहिणींनी मात्र आपल्या मानलेल्या भावाला या दिवशी औक्षण करावं आणि उदंड आयुष्य चिंतावं. नसेलच भाऊ आपल्याला मानलेलाही नसेल तर आपल्याला माहिती आहे आकाशीचा आभाळीचा जो चंद्र आहे त्याला औक्षण करायचं, म्हणजे आपल्याला तोही आपला पाठीराखा असतो, नाहीतरी आपल्या मुलांचा चांदोबा हा मामाच असतो. मग अशा त्या चंद्राला जर औक्षण केलं तर 7 जन्माचं पुण्यही आपल्याला त्या पाठोपाठ मिळत असतं. आणि मग अशा प्रकारे आपण ताटामध्ये निरांजन ठेवून अक्षता घेऊन जेव्हा भावाला ओवाळतो त्यावेळेला 2 ओळी सहज गुणगुणत असतो किंवा प्रत्येक बहीण म्हणतच असते, सोनियाच्या ताटी उजळल्या ज्योती, सोनियाच्या ताटी उजळल्या ज्योती,
ओवाळी ते भाऊराया रे, वेड्या बहिणीची ही वेडी माया. ओवाळी ते भाऊराया रे, वेड्या बहिणीची ही वेडी माया. म्हणजे बहीण भावाला ओवाळताना केवळ तिची जी वेडी माया म्हटले, त्या मायेला, त्या प्रेमाला नाव किती सुंदर आलेलं आहे. वेडी असे म्हटले म्हणजे अफाट असणारी ती माया. तर या भाऊबीजेच्या सणाच्या सर्व बहीण भावांना लाख लाख शुभेच्छा. आणि हा सण असाच आपण आनंदात साजरा करूया आणि चिरंतन नात्याला जपून ठेवूया रेशमी वस्त्रामध्ये, मनाच्या अलगद कुपीमध्ये. धन्यवाद.